बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामा की। गेल्या वर्षी रातच्या डोल्यात ऍसिड उडलेला तर नवस केलं होतं नानांनी का चांदीचे डोले आणील। देवानी रातचा नवस पूर्ण तर केलाय। तर तुम्ही बघा इथे आता देवाचे डोलेच बघा, एक डोला छोटा आणि एक डोळा छोटा आणि उजवा डोला मोठा। सेम आहे ना? सेम आहे जवळून दाखवत सेम आहे तसंच झालंय। पण देवाने देवावर ओढून घेतलंय वाटतं, असं वाटतंय देवाला। बरं असेच आमच्या पडगे कुटुंबावर असंच लक्ष ठेव कायमचं, आमच्या पाठीशी उभा राहा। तुम्हाला परत एकदा दाखवते बघा देवाचे डोले, तुम्हाला पण एकदम नीट दिसत असतील। एक डोला छोटा आणि एक डोला मोठा आहे। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सर्वांकडे आज गणपती बाप्पा विराजमान झाले असतील, तर आपल्या इथं पण गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। तर तुम्हाला मी दाखवतो आता पूजन वगैरे कसं काय असणार आहे आपलं ते, आणि बाप्पाची मूर्ती दाखवतो। त्या दिवशी मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये दाखवली, पण थोडं काहीतरी कमी वाटत होतं। तर आज जो डेकोरेशन आहे आणि बाप्पाची मूर्ती एवढं प्रसन्न वाटतंय ते तुम्हाला दाखवतो। आणि पूजन पण आता आपलं चालू आहे, तिथं जास्त बोलत नाही मी आता, तुम्हाला दाखवतो। दरवर्षी ब्राह्मणाचं काम आहे ना, ते मम्मीच करत असते बघा। आणि बाबा यावर्षी गणपतीची पूजा करतात आणि गणपती बाप्पाची आपली मूर्ती बघा ना किती छान वाटतं, डेकोरेशन पण खूप मस्त वाटतंय। गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासून ज्या डेकोरेशनला शोभा आले खूपच मस्त आले, खूपच मस्त बघा ना। इथं फुलं वगैरे लावलेली, त्या दिवशी दाखवलं तर काहीतरी असं खाली खाली वाटत होतं, पण आता बाप्पाला आपण सजवलंय तर किती मस्त वाटतंय बघा। तुझे सदा चरण लंबोदरा माझं देईल दर्शन, कृपा करी जगदिशा मध्यमंद मी बालक, तुझी सर्वांचा चालक, भक्तजनांचा पालक, गजमुखा तुळसी मी दरिद्री अभागे स्वामी, चित्त जडावे तुझे नामी अनन्य शरण। सध्या पूजा चालू आहे, मी जास्त काही दाखवत नाही। पूजन झाल्यावर बाप्पाची मूर्ती तुम्हाला नीट दाखवतो मी। आणि इथं थोडेसे मान्यवर बसलेले आहेत। सर आजचा काय प्लॅन आहे तुमचा? आजचा प्लॅन काहीच नाही, जायचे दर्शन सगळीकडे दर्शनाला जायचे, ते पण दिसेल तुम्हाला कुठं कुठं जातोय आम्ही ते। बाकी इकडे आता पूजा पण संपत झाली, पूजा झाल्यानंतर आहे ना आरती होते। म्हणजे आता आम्ही काकाकडे वळपला, तो इकडे आहे ना पहिले गणपतीच्या देवळात आरती होते, नंतर आपल्या इथं आरती होते। गावातलं गणपतीचं मंदिर आहे तिथं आरती होते, नंतर इथे आरती। अजून थोडंसं एकाच तास जाईल, त्यात झालंय का आरती वगैरे तुम्हाला सर्व दाखवतो। आणि आज काय काय बनवलंय ते पण दाखवतो। आई इथं भांडी घासताय, जाऊ दे जराशी मेकअप चालेल। आई काय काय बनवले आज? काय काय बनवले? भाजी कसली आहे? भाजी बिरडा वाटाण्याची भाजी। ओके, म्हणजे दोन भाज्या इथं बिरडा शिजतंय, आलू वड्या पण आहेत, बाकी खीर पण आहे। बराच काय काय मेनू बनवले, बराच मेनू बनवलेला आहे, सर्व दाखवतो तुम्हाला मी। आणि इथं आतमध्ये तयाऱ्या चालल्यात वाटतं, जाऊ दे यांच्या तयाऱ्या चालू द्यात। नानी काय लावलं एवढा? लागले काहीतरी का? ती नानीवर कसली चिकनी दिसतं, तुझ्यापेक्षा चिकनी दिसतंय। चांगला व्हिडिओ बनव, काय बोलता? चांगल्या तयाऱ्या होऊ देत, नंतर आमच्या चांगल्या तयाऱ्या झाल्या ना का चांगला व्हिडिओ बनव। ठीक आहे चालेल, तयाऱ्या करतात त्यात झाल्यावर दाखवतात। आम्ही पूजेला टाइम लागत झाली आता, मी आता देवळातून पहिले। ठीक आहे, चला आम्ही आता देवळात चाललोय, नंतर बाप्पा आरती। आपल्या बाप्पाचं पूजन झालेलं आहे, तुम्हाला मूर्ती जवळून नीट दाखवते बघा किती मस्त दिसते सजवल्यानंतर। त्या दिवशी सजवली नव्हती, तर आज बघा किती मस्त दिसतं, छान। इथे मोदक वगैरे केले आहेत आणि हा नैवेद्य पूजेचं सर्व झालेलं आहे ते बघा, किती मस्त अशी पूजा झालेली आहे। आणि त्याच मखर पण बघा किती मस्त दिसतंय, हे बघा वरती असं थोडे ढग दाखवलेत। आणि हे बघा ओव्हरऑल किती छान दिसतंय, कसं वाटतं ते सांगा तुम्ही कमेंट मध्ये। तिकडं आरती झाली नानी, तुझं काय चाललंय इथं? का नानी कुठं चालल्या तुम्ही पण येतं? मंदिरातली आरती झाली, जाऊ दे चला नानीला करू दे जरा। त्यांची हेअरस्टाईल वगैरे झाली, मग मम्मीने पण हेअरस्टाईल वगैरे केलेली आहे आणि इकडे पण हेअरस्टाईलिंग चालू आहे। काय झालं बस? छान वाटतंय,
अरे हा धन्यवाद धन्यवाद. तो नेता लोक घालतात बघ त्यातला कपड्याला हात लावून बघ बघ ना असलंय हे पकडून खादी काय का बघ नेला खादी कपडे तर घातले नेत पण तो त्याचं हे जाईल आज घालायचे नंतर काय नंतर बघ आम्ही सर्वांनी इकडे कुर्ताच घातले. हे कुर्ता गँग बाबांनी शर्ट घातले पूजा करायची होती म्हणून सर्व आमची कुर्तावाली गँग आज. 15-20 मिनिटं झाली तरी अजून नानीची हेअरस्टाईल चालू आहे बघा. नाना कुठे नाना घरी तयारी करायला गेले. ही आमची नवीन नानी पार्लरवाली आताच नवीन कोर्स केले. कोणाला काय करायचं असेल तर नानीशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. पत्ता देऊन ठेव. हा बघा नानीचं काम थोडा फास्ट होईल आता थोड्या वेळेला. बघा आता नानी फास्ट कर. शटअप काय मराठी बोल इंग्लिश बोलायला लागली ती. कॉलिन राहुल असं आता आम्ही निघतोय जेवणात जायला. थांबल्यावर नानीवर आम्ही चाललोय आता वलभ गावातला जो स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे तिथं. या गावात म्हणजे प्रथाच आहे ज्यांच्या घरी गणपती बसतात ना किंवा दुसरे पहिली आरती गणपती मंदिरात दाखवायला लागतं नंतर मग इकडच्या सर्व आरती वगैरे होतात. तर आम्ही सर्व आता चाललोय मागे गँग बसले आमची. गणपती बाप्पा मोरया मोरया. ही वलभ गावाची स्वयंभू गणपती बाप्पाची मूर्ती इथे. आरती तर आमची कडून मिस झाली. नानीची जरा मेकअप हेअरस्टाईल मुलं पण असतो. आपल्याला आता आरती केली आपण आणि आता निघतोय आम्ही जायला. मूर्ती दाखवतो तुम्हाला नीट मी. तर आजचा नवस होता डोल्यांचा नानाने बोललेला. तर नानाने चांदीचे डोले आणलेत देवाला आणि देवानी नवस पण पूर्ण केला. मी तुम्हाला दाखवतो आता कसं नवस पूर्ण केलाय ते डोल्यांचा. मम्मी सांग तुझं आता काय केलंय. देवाने एकदम पूर्ण नवस केला. रातचा एक डोला छोटा होता एक मोठा आहे. तर देवाचा पण एक डोला तुम्हाला नीट दाखवता. डावा तुम्हाला फरक दिसत असेल आणि उजवा डोला मोठा आहे. हा त्या डोल्यात तुम्हाला फरक दिसत एक छोटा आणि मोठा. आणि रातचा लास्ट टाइम जरासा एक झालता इन्सिडेंट त्यामुळे एक डोल्यात ऍसिड गेलता. आणि आता देवाने पण देवावरच घेतलाय वाटतं काय समजत नाही. आता दिसलं ना आम्हाला आता लक्षात आलं काही चांगलाच रीतीने पूर्ण झालेला आहे. गणपती बाप्पा आता आरती घ्यायची ना. चला आता आरती घेऊया आपण. आरतीच्या टायमिंगला मेकअपही करता तुम्ही. मेन आरतीला नाही काय वाटत तर नाही. हे नानी तर काय लग्नालाच आले नानीच्या पोरी पण बघा ना. ही हल्दीला आले हालत घेऊन चालले जशी काय
दे तू कुठं आले अरे का हे बघ किती हे बघ नानी तर काय बाबा कसली दिसत नानी दिसत नाही तू अजून हो चालेल तू पण इकडे इथं काय बघता नानी इकडे 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 बघा नानी हसत नाही स्टेबल नानी झाला झाला काय मग तुम्हाला इथं बघायला सांगते ना मी आशिनाने आज जोरा ना अशी दात दाखव लपले तू आम्ही आता सर्व जेवायला बसलोय इथं दादा वगैरे सर आमचे ना काय काय आपल्याला जेवायला सांग जरा जोरान जोरान आवाज जेवशील सांग ना काय आलू वडी आहे अजून मोदक आहेत पापड आहे वाटाण्याची भाजी आहे मिठा आहे वरण भात अजून काय का खीर आहे आणि खीर आहे आणि इथं मोदक आहेत लोणचं पण आलेला आहे हा तर आम्ही आता जेवण घेतो सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. जेवल्यानंतर नाचा जाणार ना नाचा जेवण मित्रांनो मम्मीचा फोन झाला होता खराब तर मम्मीला गणपतीच्या दिवशी एक सरप्राईज झाले आम्ही दाखवतो थांबा तुम्हाला एक मिनिट मम्मीची रिॲक्शन घेऊ आपण मम्मी भारी सरप्राईज घे माझ्याकडून हट तुझ्याकडे पप्पाने पप्पाने दिले ओपन कर बाहेर 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 अनबॉक्स करू इसको गणपती बाप्पा समोर ओपन करचं बोला गणपती बाप्पा सरप्राईज घे सिम कार्ड वगैरे टाकून आले म्हणून आम्हाला लेट झालं सकाळी ओपन करा खुश का 2-3 दिवस तिचे तोंड पाडून बसलेली मोबाईल ना तुझं चालू कर चालूच आहे तो नाही चालू नाही पप्पाना थँक्यू मला पण बोल मी पण थँक्यू येशूला पण थँक्यू मी प्रेशर दिला कसला प्रेशर दिला का तरी सांगू शकत ओके पहिला देवाचा फोटो याच्यातला आता सर्वांच्या तयाऱ्या चालल्यात आम्ही निघतो आता देवदर्शनाला कुठे जायचं आम्ही बघू चल जेवढे देव भेटतील तेवढे ठीक आहे तर आम्ही आता निघतोय सर्वजण मी पण जरा फ्रेश झालाय उशीर झाला कारण की नानीची मेकअप होती हा नानीची मेकअप मुलं ही एक नानी मेकअप मुलं मंदिरात जायला टाइम झाला म्हणून इथं आरतीला टाइम झाला नंतर आरतीला टाइम झाला जेवायला टाइम झाला आणि आता जायला टाइम तुमच्या मुलं ही एक नानी हाय नाही तुझी बुराई करते मी बुराई असत सांगितले करायला तुला असं ते माझीच नानी बचस्तोला तर आम्ही आता निघतोय देवदर्शनाला आणि संध्याकाळी टाकू नको का नको टाकू टाइम करताना काय नाही वाटलं असं नाही नाही टाकायचं असतं पैसे लागतील 100 रुपये असं काही टाकायचं नाही 100 रुपये लागतील काय पण असं नको टाकू जरा चांगलं टाक ना जरा चांगलं आपण संध्याकाळी नाचू ना मग ते चांगलं नाचू हो चालेल चला आता आम्ही निघतो देवदर्शनाला कुठे चाललोय तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय आणि पुढच्या ब्लॉग मध्ये ना तिकडून आल्यानंतर भरपूर नाचणार आहोत आणि नाचगाणी काय असेल ते सर्व दिसेलच तुम्हाला तर पुढचा ब्लॉग येणं बिलकुल मिस करू नका मी हा ब्लॉग इथेच थांबवतोय बोला गणपती बाप्पा मोरया